सर नमस्कार. नमस्कार. आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणाऱ्या मावळ तालुका वधवड सूचक मंडळ या ठिकाणी आहोत. तर आपण लवकरच एक छानसा उपक्रम जो तळेगावकरांसाठी अतिशय फायद्याचा आहे हा घेणार आहोत. तर नक्की कोणता उपक्रम असणार आहे, काय माहिती सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. नमस्कार. मी मराठा मंडळ मावळ अंतर्गत मावळ तालुका वधवड सूचक मंडळ तळेगाव दाभाडे सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष पांडुरंग बांधल. माननीय श्री विलास शेठ काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अल्पदरात एस.टी. स्मार्ट कार्ड हे मोहीम राबवत आहोत. बरं. एस.टीने प्रवास सवलतीचा करायचा असेल तर NCMC कार्ड स्मार्ट कार्ड योजना महामंडळ बंधनकारक केलेला आहे. बरं, हा जो उपक्रम असणार आहे यासाठी नोंदणीसाठी काय संपर्क नंबर काय सांगाल आपण? नोंदणीसाठी संपर्क क्रमांक ठेवलेला आहे, लोणावळ्याला ठेवलेला आहे. सीमाताई आंबोरे 8805 189125. बरं. वडगावकरता ठेवलेला आहे बाळासाहेब बेगडे 9822 77 95 74. बरं. तळेगावकरता ठेवलेला आहे नवनाथ कुल 9850 99 40 40. तसेच कानेफाटा अतुल सातकर 97 65 19 94 16. धामणेगाव सतीश गराडे 98 22 76 68 590. जांभरुडेगाव अशोक नाटक 91 68 29 15 61. व ऑफिसचा नंबर आहे 82 37 89 13 48. बरं. ओके सर, धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण मावळ तालुका वधवड सूचक मंडळ या ठिकाणी आहोत. आपल्याकडनं रविवारी एक छानसा उपक्रम संपूर्ण मावळ तालुक्यासाठी आहे. तर नक्की कोणता उपक्रम असणार आहे आणि त्याचं ठिकाण आणि दिनांक कोणता असणार आहे, काय माहिती सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. नमस्कार. माझं नाव विलास जांभूळकर, मावळ तालुका वधवड सूचक मंडळ तळेगाव दाभाडे सेवाभावी संस्थेचं संचालक. बरं. माननीय विलास शेठ काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ST स्मार्ट कार्ड अल्पदरात ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा सुविधा प्रयत्न करतो आहे. बरं. तर त्याचं ठिकाण आहे वार आहे रविवार दिनांक 12 जुलै 2026 बरं. सकाळी 10 वाजता. आणि स्थळ आहे ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ दादादादी पार्क पंचवटी कॉलनी बाल विकास शाळेसमोर. बरं. सकाळी 10 वाजता किती वाजेपर्यंत असणार आहे? संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे असणार आहे. ओके सर, धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणाऱ्या जिजामाता चौक या ठिकाणी असणाऱ्या मावळ तालुका वधवड सूचक मंडळ या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी येत्या 12 तारखेला आपल्याकडनं एक छानसा उपक्रम असणार आहे. तर यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहे आणि याचे फायदे नक्की काय असणार आहे, काय सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी ॲडव्होकेट धनंजय कोदरे, मराठा मंडळ मावळ यांचा काळजी सल्लागार असून या मराठा मंडळ मावळ व आमचे नेहमी मंडळात सहकार्य करणारे माननीय विलास शेठ काळोखे रोटरी क्लब अध्यक्ष संस्थापक, तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय पांडुरंग बांधल या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अल्पदरामध्ये ST स्मार्ट कार्डचे आयोजित केलेलं आहे. बरं. या स्मार्ट कार्डचा फायदा असा आहे, ज्यांचं वय 75 आहे त्यांना संपूर्ण खर्च फ्री होईल. 100 कोणताही खर्च येणार नाही, फ्री मोफत 100% फ्री होईल त्यांना. ज्यांचं वय 65 आहे त्यांना 50% माफ होईल. तसेच 10 वर्षापुढील जे महिला आहेत त्यांना 50% माफ होईल. तर ह्या कार्यकरता या कार्ड काढण्याकरता प्रत्येकाने आधार कार्ड आणि त्यांचा मोबाईल क्रमांक त्यांचं स्वतः हजर असणे आवश्यक आहे. ओके सर, धन्यवाद. सर नमस्कार. लवकरच आपला एक छानसा उपक्रम येतो आहे येत्या रविवारी. तर आपण नक्की काय माहिती सांगाल? त्याच्यामध्ये विशेष उपस्थिती कोण कोण असणार आहे, तळेगावातले कोण कोण मान्यवर असणार आहे, काय सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी मराठा वधवड मंडळाचा सल्लागार आहे. माझं नाव तानाजी काकडे आहे. बरं. तर आपण जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आपल्या तळेगावचे नगराध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे हे भूषवणार आहेत. आणि कार्यक्रमाचं उद्घाटन उपनगराध्यक्ष गणेशजी काकडे हे करणार आहेत. कार्यक्रमाचे वक्ते म्हणून आपण शालेग्राम भंडारी साहेब यांना आपण
निमंत्रित केलेलं आहे बरं. आणि प्रमुख पाहुणे म्हणून एक मनोज शेठ धमाले, मनोहर दाभाडे आणि विलासराव भेगडे पत्रकार हे इथं उपस्थित राहणार आहे. ओके सर, धन्यवाद. सर नमस्कार. येत्या 12 जुलै रोजी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष विलास शेठ काळोखे यांचा वाढदिवसानिमित्त तसेच मावळ तालुका वधूवर सूचक मंडळ यांच्यामार्फत आपण एक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड देणार आहात. तर हा जो उपक्रम असणार आहे हा फक्त तळेगावपुरता मर्यादित आहे की बाहेरचे नागरिकसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात? काय सांगाल, आपली ओळख सांगावी. मी मावळ तालुका वधूवर सूचक मंडळाचा उपाध्यक्ष आहे. आपलं नाव सांगा सर. मी गंगाराम बेगडे. बरं. आणि हे जे कार्ड हे तळेगावपुरतं नसून अख्ख्या मावळ तालुक्यापुरतं आहे. त्याच्यामध्ये महिला आले, पुरुष आले आणि हे अल्पदरामध्ये. बरं. काय नागरिकांना आवाहन करा आपण संपूर्ण मावळवासियांना? नागरिकांना असं आवाहन करणार की ह्याचा फायदा घ्यावा आणि ह्या परत ही संधी परत मिळणार नाही आहे. ही लवकर संधी न मिळता ही आम्ही आपल्या दरामध्ये संधी दिलेली, ह्याचा सर्व मावळवासियांनी मावळ तालुक्याने फायदा घ्यावा ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे. ओके सर, धन्यवाद.